कुठेही विमान अपघात घडला की त्याचा सविस्तर तपास केला जातो। अपघाताची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातो। त्या कामात सर्वात आधी कानावर येणारा शब्द असतो तो म्हणजे ब्लॅक बॉक्स। नावात ब्लॅक असलं तरी नारंगी रंगाच्या या बॉक्सचा शोध आधी घेतला जातो, कारण या ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या छोट्या छोट्या घडामोडींची नोंद होत असते। अहमदाबाद विमानातील ब्लॅक बॉक्स सकाळी सापडला। तपास यंत्रणांसाठी ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का आहे या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अहमदाबादच्या भीषण विमान अपघातानंतर शोध सुरू झाला कारणांचा आणि उपकरणांचा। अपघाताआधी नेमकं काय घडलं याचा अंदाज येऊ शकेल अशी काही उपकरणं विमानात असतात। ब्लॅक बॉक्स अशा उपकरणांपैकीच एक, आणि दुसरं नाव म्हणजे DVR अर्थात डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर। हे आजूबाजूच्या विमानांच्या CCTVचं फुटेज असतं। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स यंत्रणांच्या हाती आलाय। कसा असतो हा ब्लॅक बॉक्स? नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी हा बॉक्स ऑरेंज म्हणजेच नारंगी रंगाचा असतो। अपघात स्थळी दूरवरून दिसावा यासाठी त्याचा रंग ऑरेंज असतो। विमानाच्या मागील भागात तो असतो। दुर्घटनेच्या काळातही या भागाचं तुलनेने कमी नुकसान होतं। ब्लॅक बॉक्समध्ये दोन उपकरणं असतात। एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, यातून वैमानिक क्रू यांच्यातला संवाद, ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचना, नेहमीची रेडिओ ट्रान्समिशन, इंजिनाचा आवाज कळतो। दुसरं डिव्हाइस असतं फ्लाइट डेटा रेकॉर्डर। यात विमान किती उंचीवर, किती वेगाने, कोणत्या दिशेने उडतंय याची माहिती असते। हा बॉक्स काही काळ आगीत राहिला तरी सुरक्षित राहतो। 1 तासभर 1100 अंश सेल्सिअस एवढं प्रचंड तापमान तो सहन करू शकतो। कित्येक महिने पाण्यात राहिला तरीही बॉक्स आणि आतील माहिती सुरक्षित राहते। 20,000 फूट खोल पाण्याचा दबाव सहन करू शकतो आणि आपली जागा कळावी यासाठी सिग्नल देत राहतो। इन्व्हेस्टिगेशन टीम असते, हे जेवढे काही पॉसिबल आपण त्याला सिनॅरिओ म्हणू शकतो, दृष्टिकोन म्हणू शकतो, ते पॉईंट लिहितात किंवा त्यांची नोंद करतात, आणि मग प्रत्येक पॉईंटवरती चर्चा होते की हा पॉईंट खरोखरच योग्य आहे की हे शक्यच नाही आहे। मग तो पॉईंट डिस्कार्ड केला जातो। असं करत 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 सगळे पॉईंट सोडून मग एकाच पॉईंटला शेवटी येतात की हाच फक्त एक जो मुद्दा आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला असावा। एप्रिलपासून भारतात ब्लॅक बॉक्स ॲनालिसिस करण्याची लॅब सुरू झाली आहे। त्याचीही मदत तपास कामात घेतली जाईल। या ड्रीमलाइनर विमानाचं आयुष्य साधारण 40 वर्ष असतं। काल अपघात झालेलं हे विमान केवळ 15 वर्षांचं होतं, म्हणजे हे विमान एक प्रकारे तरुण असल्याचं तज्ज्ञ सांगतायत। सर्वात आधी आता जो त्यांनी ब्लॅक बॉक्स आणि CVR त्यांना आतापर्यंत सापडला असेल, तर त्याच्यामधून ते CVR आणि DFDR काढतील, तो डाउनलोड करतील। तो डाउनलोड आता इधर आपल्याकडे भारतात करतील किंवा ते USA पाठवतील। ते आता आपलं एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड डिसाईड करेल। त्याच्यामध्ये पहिला त्यांचा मुद्दा राहील की कॉकपिटमध्ये वैमानिकांची काय चर्चा झाली, दुसरं एअरक्राफ्ट कॉन्फिगरेशन काय होतं, कारण जर सिंगल इंजिनवरती हे विमान हे टेक ऑफ करू शकतं, मेंटेन करू शकतं, सर दोन्ही इंजिनचा जर थ्रस्ट कमी झाला ह्याचा अर्थ 80पेक्षाही तो कमी झालेला होता थ्रस्ट। ATS म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने अपघात स्थळी फॉरेन्सिक तपास केलाय। ब्लॅक बॉक्स सापडल्यानं तपास यंत्रणांना या अपघाताच्या कारणांपर्यंत पोहोचता येईल। आतापर्यंत थेट बोललं गेलं नसलं तरी घातपाताची काही शक्यता आहे का हे सुद्धा तपास यंत्रणांकडून तपासलं जाईल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।